हे एव्हरीवन, तर बघा सकाळची भाजी झाली आहे भेंडीची. अशीच आवडते स्पृहाला, कूट घातलेली. आणि चपात्या पण रेडी आहे. आणि आता तिचा टिफिनमध्ये भाजी टाकली मी, आता टिफिन भरते तिचा. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, होप सो. जर बघितला नसेल तर नक्की माझा मागचा ब्लॉग बघा. आणि आज दिवसाची सुरुवात झाली आहे. आज आहे फ्रायडे, शुक्रवार आहे आज. आणि ऑलमोस्ट सगळं काम आवरलंय माझं. स्पृहाला स्कूलला सोडून आली आणि आज थोडासा मी टाईम दिला आहे. बघा माझे केस छान केले आज, बघू शकता तुम्ही. केस थोडेसे ना ऑलवेज ड्राय करते मी, पण आज थोडे स्ट्रेट करायचा प्रयत्न केला आहे. खूप जास्त कधीच ना मी स्वतःकडे लक्ष दिलेलं नव्हतं. आज मी लक्ष दिलं आहे. मी कशी दिसते मला नक्की सांगा तुम्ही. आणि केस असे लॉंग पण दिसतात जेव्हा आपण स्ट्रेट करतो तेव्हा. युजली मी काय करायची, केस धुतले सुकवले का लगेच बांधले वरती, विंचरायची पण नाही, असं करायची. पण आता म्हटलं मी टाईम थोडंसं, मी आज स्वतःला वेळ दिला आहे आणि आज सगळं छान केलं आहे. आज मी माझ्या अंगावरचे जेवढे दागिने होते ते सगळं धुवायला टाकलेले. तर ते तुम्हाला मी दाखवते मी काय काय केलं आहे, कसं धुते. अजून धुतले नाही मी, ते भिजत टाकले कशात तरी. ते काय आहे त्याच्यात मी काय काय टाकले मी तुम्हाला दाखवते. आणि आज दिवसाची तर सुरुवात झालेलीच आहे. स्पृहाला भेंडीची भाजी दिली होती मी आणि चपाती दिली आहे. भेंडीची भाजी चपाती तिला आवडते, कूट घातलेली ती दिली मी तिला. आणि एक केळी पण दिली आहे. म्हटलं नाही काही खाल्लं तर ॲटलिस्ट केळीने पोट भरलेलं असतं मुलांचं. आणि सकाळी तिला चहा दूध ती पित नाही, पण आज चहा टोस्ट पण खाऊन गेली, त्याच्यामुळे मी जरा निवांत आहे. आणि मग स्कूलवरनं आली मी ना, आंघोळ करून जाते. पण आज म्हटलं केस धुवायचे तर मला घाईघाईमध्ये नाही धुतले जाणार ना, म्हणून मी आज थोडंसं तिला सोडून आल्यानंतर आंघोळ केली. मला खूप बरं वाटतंय आज, खूप रिलॅक्स वाटतंय. कारण मी जरा स्वतःला टाईम दिला ना, मला ते खूप आवडत आहे. आणि दाखवून देते तुम्हाला भाजी काय बनवली, भाजी कशी बनवली ते दाखवून देते एकदा. आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी माझी ज्वेलरी कशामध्ये भिजत टाकली आहे धुण्यासाठी. तर हे बघा, इथे आहे भेंडीची भाजी, अशी बनवली आहे. कूट थोडा जाडा भाडा जळला आहे. हे बघा, तुम्हाला शेंगदाण्याचे तुकडे तुकडे दिसत असतील तर अशी बनवली. तिला लाल मसाल्याची आवडते म्हणून मी लाल मसाला टाकते. आणि चपाती बनवली आहे. एव्हरीवन, तर आता मी इथे कॅमेरा सेट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी काय काय टाकलंय. तर ना थोडासा अर्धा दिसतोय. तर हे बघा, इथे हेअर यू कॅन सी पाणी आहे. मागच्या कॅमेऱ्याने दाखवावं लागेल. इथे माझे मी चांदीची अंगठी, चांदीचे ते पायातले जोडवे, माझी सोन्याची जी गळ्यातली पोत आहे ती, आणि सोन्याची अंगठी, पितळाची अंगठी, हे सगळं भिजत टाकले. तर ते कशात टाकले मी, 1 चम्मच आपलं विम जेल, 1 चम्मच हँडवॉश, तो कोणता जो एकदम घट्टवाला, आणि थोडासा आपला बेकिंग सोडा टाकला आहे. बेकिंग सोडा जर नसला तर तुम्ही घरातला सोडा टाकला तरी चालेल. तर असं टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. तर आता ना काय करायचं आहे, असं घ्यायचं आहे, एक एक काढायचं आहे. आणि असा आपला टूथब्रश असतो ना जुनावाला, तो सांभाळून ठेवलेला, त्याने बस असे घासायचे आहे. सुंदर असं निघून जातं, छान निघून जातं. काय ना, हे नेहमीचा हा जो कचरा असतो ना, आपण कॅरी करत असतो, तो धुवून टाकलेला. मला ना जास्त घासायची गरजही पडत नाही बरं का, त्याच्या आधीच त्याचा सगळा कचरा निघून जातोय. खूप छान वाटतंय बघा, इतक्यात निघून जातोय. म्हणून दिसतंय की नाही बघा, असं चमकतंय. आणि ही माझी चांदीची अंगठी, तशी ती थोडीशी ब्लॅकिशच आहे, पण तरी धुतल्यावर चमकते छान. आणि चांदीसाठी काहीतरी वेगळं लिक्विड असतं, त्या लिक्विडने पण चांदी पटकन चमकते बरं का. तर हे बऱ्यापैकी चमकायला लागली. आता धुत आहे मी माझं मंगळसूत्र. चेन आहे ती, आणि त्याने काय व्हायला लागलं होतं, माझा गळा काळा दिसायचा. मला असं कळत नव्हतं माझा गळा काळा का दिसतो, तर याच्यामध्ये मळ घुसून बसलेला होता. मी म्हटलं मी एवढा स्क्रब करते ऑलवेज माझा गळा, तरी माझं पुन्हा काळा का होतं. मी तर बाहेर आता जातही नाही रशमध्ये, धुळीमध्ये माझं काम तर गेलंय. आता मी ड्युटीवरनं जेव्हापासून घरी तेव्हापासून तर माझं असं बाहेर जाणं बंद आहे.
किंवा मला खूप मातीत धुळीत काम करावं लागतं असंही पण नाही आता. पण काय मग मी ना डोकं लावलं जरा, असू शकतं म्हटलं की या चेनमध्ये मळ असू शकतो. मग तिला मी आज धुवून टाकलं. हे बघा मस्त धुतलंय. तर ना आता मी आली आहे धुवून आणि पुसून घेते त्याला आता व्यवस्थित. तर अंगठी घालून घेते आधी माझी चांदीची अंगठी. ॲक्च्युली मला अंगठ्या खूप आवडतात. माझं मन चाललं तर मी माझ्या 10 बोटांमध्ये अंगठे घालेन. मला खूप आवडतात अंगठ्या. त्यात डुप्लिकेट नाही बरं का, युजली प्रेफर नाही करत मी, डुप्लिकेट घालतच नाही. मला सोनं चांदी फार आवडतं, खूप आवडतं. आणि मी लहानपणापासून कधी डुप्लिकेट घातलेलंच नाही आहे. कानातसुद्धा कधी डुप्लिकेट घातलं नाही आहे. पण आता काय होतं माहिती का की दिवस ते नाही राहिले सोनं घालायचे. बातम्या काय काय ऐकायला येतात. आणि मी कशी बऱ्याच वेळेला स्पृहाला घ्यायला एकटं वगैरे जात असते, त्याच्यामुळे मी ना माझ्या कानातले बऱ्यापैकी ना, माझा कान फुल भरलेला होता. इथं सोनं, इथं सोनं, इथं 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 वरती सोनं खूप होतं. पण मी ते काढून ठेवलं नाही का, धोका असा स्वतःहून इन्व्हिटेशन कशाला द्यायचं चोरांना. तर बऱ्याच वेळेला मी नाही का फेस कवर करते, कधी कधी कवर करत नाही घाईघाईमध्ये. बऱ्याच वेळेला नाही का मुलांना घ्यायला जायला उशीर झाला तर आपण युजली काय करतो की तसंच जातो बिना चेहरा कवर करायचा. तर ही पितळाची अंगठी आहे. तर ही कसली, ही ना काहीतरी शांती केली होती माझी त्याच्याबद्दलची आहे. म्हणजे काहीतरी लग्नाच्या आधी शांती करतो ना आपली, ती शांती केलेली होती ना, त्याच्यामुळे ती आहे. पुष्पराज म्हणता वाटतं ह्या खड्याला. तर माझ्या राशीप्रमाणे तो मला दिला होता तो पूजा झाल्यानंतर, त्याच्यामुळे तो हातात आहे माझ्या. आणि त्याच्यानंतर मी भरपूर शांत झाली असं मला वाटतं, सायकोलॉजिकल असं आय डोंट नो व्हॉट, बट त्याच्यानंतर मी भरपूर शांत झाली. त्याच्यामुळे मी ते घालते. चिडचिड व्हायची माझी, बट जेव्हापासून माझ्या हातात आलं आहे ना, त्यापासून मी खूप शांततेत क्रांती करते. शांतीत क्रांती करते मी, जास्त आवाज नाही करत. जे काही करायचं ते शांततेत करते, असं याच्यात नाही करत. आता ही माझी पोत आहे सोन्याची, जी मी आता घालून घेते. मी ना मेकअप पण नाही लावला, टिकली पण नाही लावली. मी जस्ट हेअर ना स्ट्रेट केले आणि म्हटलं तुम्हाला दाखवून देऊया. ते बघा चमकतंय ना एकदम. म्हणजे आधी पण चमकतच होतं बरं का, पण थोडं बऱ्यापैकी ना त्याच्यात असं फरक पडला आहे आता. मला खूप छान वाटतंय ते. आणि क्लीन झालं आता बऱ्यापैकी. म्हणजे असं मी आता माझ्या बॉडीवरची कुठलीच ज्वेलरी मळलेली नाही आहे थोडक्यात. आणि आता पैंजण पण घालून घेते. पैंजण मी धुतले नाही बिकॉज ते नवे आणि त्यांना काही झालेलं नाही अजून. हे बघा माझ्या हातात दाखवते हे पैंजण. हे बघा हे आहे पैंजण माझे. तर ते मी घालून घेते. ते पण काय माझे खराब नाही झाले, त्याच्यामुळे ते धुतले नाही मी. जोडवे मी आता विचार करते, योगा करताना मला माझे जोडवे आणि ते दुसऱ्या छोट्या बोटामधलं असतं ना, ते काय म्हणतात त्याला, आय डोंट नो. तर ते मी आता घालणार नाही आहे बिकॉज ते ना खूप टोचतात योगा करताना, मला अडथळा आणतात तरी. पण आता काय माहिती, मला ना जास्त ज्वेलरी घालूच वाटत नाही. म्हणजे घालते पण गोल्डच घालते, डुप्लिकेट नाही घालत. कानात सुरुवात केली मी आता. असे छोटे 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 थोडे कोरियन स्टाईल वगैरे अशी घालायला लागली मी आता. पण जास्त करून माझे ओरिजिनलच असतात, मी घालत नाही.
सूट नाही करत मला लहानपणापासून. एकदा लहानपणी ट्राय केलं तर मला कानामध्ये रिंगा होत्या चांदीच्या. सगळ्यात आधी ना लहान जेव्हा बेबी होती तेव्हा चांदीच्या होत्या. त्याच्यानंतर ना एकदा मला डुप्लिकेट कोणाचं तरी लग्न होतं का काय माहिती, मग त्या चांदीच्या काढून ते डुप्लिकेट ट्राय केलं होतं. ओ माय गॉड, माझ्या कानाचं ही कानाची ही पाकळी असते ना अशी सुजून गेली होती, त्याच्यामध्ये पस वगैरे झाला होता. काही नाही बरं का, वन डे घातलं होतं तरी पण मग ते सूट नाही झालं हे कळालं. आणि तेव्हापासून मग मम्मीने मला कधीच डुप्लिकेट घातले नाही. मलाही नाही आणि माझ्या बहिणीला पण नाही. आम्ही ओरिजिनलच घालतो आधीपासूनच. आणि त्याच्यानंतर मग मम्मीने मला सोन्याच्या रिंगा करून दिल्या होत्या. त्या मी कधीच काढल्या नव्हत्या. त्याच्यानंतर पार माझं कॉलेज संपलं, डिग्री संपली, मला सगळे चिडवायचे की तू काय अशा लहान बेबीसारख्या रिंगा घालते, सोन्याच्या एवढ्या एवढ्या रिंगा घालते म्हणे तू. मग तरी नाही काढल्या. माझं जेव्हा लग्न ठरलं, माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी ते कानातले मी सोनाराच्या दुकानात जाऊन काढून आली त्या रिंगा. आणि मग ते जे आपल्या नवरदेवाकडचे असतात ना कानातले, मला झुमके केले होते ते घातले मी कानामध्ये. त्याच्यानंतर मग मला माझ्या आईने पण छोटे छोटे वेगवेगळे कानातले करून दिले होते 2 जोड. तर ते घातले होते मी. त्याच्यानंतर आत्ता ते काढायला लागले मी आणि आता थोडे 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 डुप्लिकेट घ्यायला लागले. मी कुठे गेली ते घेते आता, छान छान घेते. हे पहा, हे पण किती सुंदर निघालं. पण मी हे आता घालणार नाही आहे, बस फक्त जोडवे. इच्छा नाही होते आता जास्त घालायचे. मला असं हलकं हलकं राहायचं आहे. मला जास्त बॉडीला असं ओझं नाही करायचं ज्वेलरीचं खास करून. चला तर मग गाईज, व्हिडिओची स्टार्ट झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कीप सपोर्टिंग गाईज. तर स्पृहा स्कूलवरनं आली आणि तिने ना टिफिन फिनिश नव्हता केलेला. तर मग मी तिला जबरदस्ती टिफिन खायला लावत होती. आणि मग ते ॲक्च्युली काय झालं, त्याच्यामुळे ती मला तिच्यात ते हेअर क्लिप्स थोड्याशा अशा खाली आल्या आहे. तिला हातही लावू देत नव्हती. पण टिफिन फिनिश करत होते, त्याच्यामुळे मी तिला काही डिस्टर्ब केलं नाही. म्हटलं आधी टिफिन फिनिश करू द्या, मग ते हेअर क्लिप्स वगैरे काढूयात. आणि तोंड वाकडं करून करून तिला टिफिन फिनिश करायला लावला. ते बघा ती कशी बघत होती. पण तिला नकळत व्हिडिओ काढत होती. तिला माहीत पण नव्हतं की मी तिचा व्हिडिओ काढते. आणि कसा तरी तिने तो टिफिन फिनिश केला तोंड वाकडं करून करून. तर इथे ना गॅलरीमध्ये ॲक्च्युली स्पृहा ना गॅलरीत ना बघत होती, अशी खिडकीच्या आतून बघत होती. एक कबूतर होतं तिथे आणि ती मला सांगत होती, मम्मा शांत बस, तिथे कबूतर लपलं आहे असं मला सांगत होती. कारण मी तिथे कबुतरांना पाणी ठेवते एका मडक्यामध्ये. तर कबुतरं तिथं रोज पाणी प्यायला येतात, शांततेत एकदम, म्हणजे शांतीत येतात ते. त्यांना आवाज आला तर उडून जातात ते, म्हणून आम्ही एकदम शांततेत बघत होतो इथे. पण कबूतर मला काही दिसलं नाही. पण जेव्हा दिसलं तेव्हा ते उडून गेलेलं होतं. म्हणजे माझ्यासमोरच उडालं ते, असं कोपऱ्यात त्या उजव्या साईडला त्या झेंडा. हेलो गाइस, हम खा रहे कुरकुरे। इंटरनेट चल नहीं रहा है, इसलिए पर वीडियो तो चल रही। हम खा रहे कुरकुरे, वीडियो नहीं चल रही है। वीडियो नहीं, इंटरनेट नहीं चल रहा। इंटरनेट नहीं चल, हमारा वाईफाई पता नहीं क्यों नहीं चल रहा। कुछ रेड लाइट आ रही है उसमें, नहीं ऑरेंज लाइट आ रही है। Maybe there is something problem. मैं सोकर उठ गई हूँ। हाँ, सोकर उठ गई। सोई थी क्या तू? नहीं, हाँ, फिर कैसे झूठ बोल रही है? ये सो के नहीं उठी है, सिर्फ मम्मा सोई थी। ये बस पड़ी हुई थी और मेरे पीछे पीछे ना कांड करने की तैयारी में थे, टैब देखने वाली थी ये मेरे पीछे। अरे क्या मम्मी तो कैमरा गिलाती लेती है, देखो इस मम्मू को। हे एव्हरीवन, तर आज आहे सेकंड डे. तर आज तसं सॅटर्डे आहे, आज उपवासाचंच बनवायचं आहे. जस्ट पाणी पिलं आणि आता साबुदाण्याची तयारी करणार आहे. म्हणजे साबुदाण्याची तयारी झाली, साबुदाणा भिजलाय, सगळं दळण झालंय. बस बटाटे आज मला कापून बटाट्याची करायची आहे. साबुदाण्याची खिचडी उकडलेल्या नाही करायची. तर मग आता बटाटे मी साळून घेते आणि मग कट करते आणि मग भेटते तुम्हाला. व्लॉगची सुरुवात झाली आहे, आज दुसरा दिवस आहे. चला तर मग गाईज, स्टे ट्यून. तर हे गाईज, आम्ही इथे आलो आहे पनीर घेण्यासाठी. तर ते पाववडे पण चालू होते. स्पृहाचे पप्पा बोलले की आपण पाववडे पण घेऊयात. मग ट्राय करू म्हटलं, नवीनच येते तिथे. तर घेतले पण फसलो, फार ऑइली होते. आणि मी असंच बघत होते माझं कसं दिसतंय वगैरे व्हिडिओमध्ये.
आणि स्पृहाला कुल्फी घेऊन दिली तर ती अशी खात होती. ती पटकन पकडायला लागली ना, ती खायला पण तिला कळत नव्हतं कसं खाऊ कारण ती पटकन पाणी निघत होतं तिचं. आणि तिला मी म्हटलं असं खा तसं खा, मग ती बिचारीला नॉनस्टॉप खातच होती. हे बघा, आज आम्ही बनवलं आहे पनीरची भुर्जी, चपाती, आणि ही बघा मी बनवली आहे पनीरची भाजी. बघू शकता तुम्ही. तर मला अशी आवडती, अशा प्रकारची ग्रेव्ही आवडते म्हणून मी ती बनवली. हे एव्हरीवन, तर आता आमचं जस्ट जेवण झालंय. तर मी आता करत आहे माझ्या ब्लॉगचा एंड. चला तर मग गाईज, आज पुरतं एवढंच. परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूयात एका नव्या कोऱ्या छान अशा ब्लॉग मध्ये. चला तर मग गाईज, टिल देन बाय, टेक केअर, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब, बाय.